वाल्मिक कराडने औरंगाबाद हायकोर्टामध्ये जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र जामीन अर्जावरची सुनावणी पुढे ढकलण्यात आली। आता पुढील सुनावणी 12 नोव्हेंबरला होणार आहे। वाल्मिक कराडनं अर्ज केला होता औरंगाबाद हायकोर्टामध्ये जामिनासाठी। जामीन अर्जावरची सुनावणी आता पुढे ढकलण्यात आलेली आहे। सुनावणी 12 नोव्हेंबरला होणार आहे। या संदर्भातली माहिती देत आहेत माझे सहकारी मोहसिन शेख। मोहसिन, नक्कीच आपण बघतोय की वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणी प्रकरणात आरोपी आहे आणि त्यावर तो अजूनही जेलमध्ये आहे आणि या सगळ्या प्रकरणात त्यांनी यापूर्वी देखील आपण बघितलं तर बीडच्या न्यायालयात अर्ज केला होता आणि त्यानंतर औरंगाबाद खंडपीठात देखील त्याने अर्ज केलेला आहे आणि या अर्जामध्ये जामिनीसाठी त्याने आपल्याला जामीन मिळावा अशी मागणी केलेली आहे। मात्र ही सगळी सुनावणी जी आज होती ती पुढे ढकलण्यात आली आहे। 12 नोव्हेंबर रोजी ही सुनावणी होणार आहे आणि आपण जर बघितलं तर यापूर्वी देखील त्याने खालच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता, तो अर्ज फेटाळण्यात आला होता आणि आता इकडेही अर्ज केलेला आहे। मात्र ही सुनावणी होऊ शकली। आता पुढच्या 12 तारखेच्या सुनावणीत नेमकं काय होतं आणि वाल्मिक कराडकडून कोणते मुद्दे उपस्थित केले जातात आणि सरकारी वकिलांकडून काय मुद्दे उपस्थित केले जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित मोहसिन, धन्यवाद सगळ्या अपडेट्ससाठी।